या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या नावाचा उल्लेख उबाटाकडनं होणं म्हणजे आज देशाचं नेतृत्व माननीय मोदी साहेब आणि माननीय अमित शहा साहेब करतात आणि या दोन्ही नेत्यांचं महाराष्ट्राकडे खूप लक्ष आहे। वेगवेगळ्या योजनांच्या मधनं केंद्राचा जादा निधी महाराष्ट्राला कसा मिळेल, महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला केंद्राचं अर्थसहाय्य कसं मिळेल आणि सगळ्यात जादा निधी महाराष्ट्राला देण्याचं काम हे या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला तर शिवसेना म्हणाल जी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, आम्हाला या दोन्ही नेत्यांच्या बद्दलचा अभिमान आहे। आता ज्यांना कुणाला पोटदुखी आहे या दोन देशातल्या नेत्यांच्या बद्दल की त्यांच्या काळामध्ये मिळालं नाही पण आमच्या काळामध्ये आता एवढं मोठं सहकार्य केंद्राचं मिळतं, ह्याची ज्यांना पोटदुखी आहे ते पोटदुखी पोटी अशा पद्धतीचा उपहासात्मक उल्लेख करतायत, त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही। हे बघा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की ते व्यक्तिमत्व पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र आणि हिंदुस्थान विसरू शकणार नाही। पण आज स्वर्गीय साहेब हयात नसताना आताच्या परिस्थितीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचं डबिंग करून स्वतःला काय पाहिजे ते त्या आवाजात बोलून घ्यायचं, एवढी जर अवस्था उबाटाची आली असेल तर आता महाराष्ट्रातल्या जनतेने हे ठरवायचं आहे की जे साहेब आज हयात नाहीत, आजच्या प्राप्त परिस्थितीबद्दल साहेबांचं काय मत असतं, ते साहेब हयात असते तर स्वर्गीय साहेबांनी बोलून दाखवलं असतं। पण कुठेतरी संदर्भ जोडायचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करायचा आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आवाजाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, या पलीकडे वेगळं दुसरं काही नाही।